नमस्कार मित्रांनो, बालभारतीचे जुने व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करा। पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। पत्राचा प्रवास। चला तर सुरुवात करू। मधू ए मधू, आजोबांनी हाक मारल्या। काय हो आजोबा, मधूने मागच्या अंगणातून खेळता खेळताच विचारले। अरे चल माझ्याबरोबर, आजोबा चप्पल घालत म्हणाले। मधूने चेंडू घरात टाकला आणि ताबडतोब चप्पल घालून तोही निघाला। आजोबांबरोबर जायचे म्हणजे काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे, त्याला चांगले ठाऊक होते। द्या मी धरतो तुमची पिशवी, असे म्हणत मधूने त्यांची पिशवी घेतली। आजोबा आणि मधू पायी पायी निघाले। कोपऱ्यावरून वळून पुढे गेले। इथे जरा थांबूया। पत्रपेटीपाशी थांबत आजोबा म्हणाले। इथे मधूने किंचित आश्चर्याने विचारले। इथे तर काहीच गंमत नाही, असे त्याच्या मनात आले। त्याचा चेहरा पडत हे पत्र पेटीत टाक, आजोबांनी सांगितले। मधूने तसे केले। तेवढ्यात थैली घेऊन पोस्टमन आला। त्याने पत्रपेटीचे कुलूप उघडले। मधू तिकडे लक्षपूर्वक पाहू लागला। पोस्टमनने पेटीच्या आतील पत्रे आपल्या थैलीत भरून घेतली। परत कुलूप लावून तो थैली घेऊन निघाला। ही पत्रे घेऊन पोस्टमन काका कुठं जातात? मधूने आजोबांना प्रश्न विचारला। त्यावर आजोबा म्हणाले, चल पुढे, तुला सगळं सांगतो। आजोबा आणि मधू तेथून जवळच्या पोस्टात गेले। तिथे तार मनी ऑर्डर पार्सल असे लिहिलेल्या छोट्या छोट्या खिडक्या होत्या। आत जाण्याची परवानगी आजोबांनी आधीच घेऊन ठेवली होती। आत एका टेबलापाशी 2 माणसे पत्रांवर शिक्के मारत होती। शिक्के मारून झाल्यावर गावानुसार पत्रे वेगवेगळ्या डेगात ठेवली जात होती। हे पोस्टमनच्या थैलीतून पत्र आधी इथे येतात, तर मधू म्हणाला। आजोबांनी मान डोलवली। आजोबा आणि मधू बाहेर आले। पत्रांनी भरलेल्या थैल्या बाहेर एका लाल गाडीत टाकल्या जात होत्या। आता इथून पत्र कुठं जातील? मधूने कुतूहलाने विचारले। बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, आजोबा म्हणाले। तिथून पुढं? मधू म्हणाला। पुढे बसमधून, आगगाडीतून, वेगवेगळ्या गावाला, आजोबा म्हणाले। पत्र त्या त्या गावाला पोचतील की मग? पुन्हा मधूला प्रश्न। आजोबांनी समजावून सांगितले। मग तिथल्या पोस्टमन ती आधी जातात तिथे, पुन्हा त्यावर त्या गावाचा शिक्का मारतात आणि मग आजोबांचे वाक्य मध्येच तोडून मधुमन काका पत्ता बघून पत्र घरी पोचवतात। बोलता बोलता ते घरापाशी पोचले सुद्धा। घरात गेल्यावर मधू आईबाबांना म्हणाला, आई बाबा, मी तुम्हाला पत्राच्या प्रवासाची गोष्ट सांगू का? आणि मधू आपल्या आईवडिलांना पत्राच्या प्रवासाची गोष्ट सांगू लागला। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा।